गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता बघा ॲड्रेस आणि पिनकोड याच्यावर जे प्रश्न येतात हे आपण समजून घेणार आहोत. आता सगळ्यात पहिले इथे ॲड्रेस आणि पिनकोडवर प्रश्न कसे येतात. तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला जातो. इथे हा प्रश्न आहे आणि काय हे ऑप्शन दिलेले आहेत. हे 3 ऑप्शन दिले जातात आणि हे चौथं ऑप्शन काय असतं. आता त्यांनी काय सांगितलं आहे का जे पहिला तुम्हाला प्रश्न दिलेला आहे याच प्रश्नासारखे काय पाहिजे, याच प्रश्नासारखं जर या ऑप्शनमध्ये तुम्हाला मिळालं तर उत्तर आहे आणि जर या तिघं ऑप्शनांमध्ये याच्यासारखं मिळालंच नाही तर तुम्ही काय उत्तर द्या, म्हणजे ते यांच्यामध्ये नाही आहे. आता बघा पहिलं काय म्हटलं एस आर भट. आता हे बघा हा ॲड्रेस दिलेला आहे, हा ॲड्रेस दिलेला आहे, याच्यामध्ये तुम्ही बारकाईने हा वाचला आहे, बरोबर आहे का नाही. आता तुम्ही इथे बघा दिलाय का याच्यासारखा सेम. आता याच्यामध्ये ज्या चुका असतात ना, ह्या चुका जरी तुम्ही बाजूला काढल्या तरी तुम्हाला उत्तर मिळून जातं. आता पहिले काय 36 आकडा बघा काय दिलेलं आहे 36. आता याच्यामध्ये 36 नाही म्हणजे बाहेर गेलं, बरोबर आहे का नाही. इथे 63 आलेलं आहे म्हणजे एक आपण बाहेर गेलं. परत बारीक चेक करायचं. आता बघा हे बाहेर गेले म्हणजे चेक करायची गरज नाही. आता दुसरं ऑप्शनमध्ये बघा येस आर भट. आता भट इथे बघा इथे काय भट इथे डबल टी वापरलं आहे म्हणजे काय झालं हे पण बाहेर झालं. त्याच्यानंतर आता उरलं काय तिसरं ऑप्शन. आता तिसरं ऑप्शनमध्ये बघू काही आहे का याच्यामध्ये. हे बघा इथे 96 आहे, इथे 96 आहे आणि इथे काय दिलेलं आहे 69 दिलेले म्हणजे हे पण ऑप्शन बाहेर म्हणजे उत्तर काय झालं ऑप्शन 4. म्हणजे याच प्रकारे काय करायचं तुम्हाला फक्त या ॲड्रेस आणि पिनकोड याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला फक्त याच्यासारखं काय आहे आणि जर यांच्यासारखं नसेल तर मग उत्तर काय असेल चौथं असेल. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. आता बघा हा एक ॲड्रेस दिलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं इथे वाचण्यापेक्षा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, बरोबर आहे का नाही. कुठे काही मिस्टेक दिलेलं आहे का. आता हा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. आता याच्यासारखंच कुठे येतं हे आपण बघणार आहोत. आता वेळ लागू द्या, वेळ लागेल पण फक्त समजून घेणं का काय आहेत बा हे समजायचं. आता बघा सगळ्यात पहिले काय अंक बघायचे. अंक आता हे बघा इथे 6 पहिले अंकांमधून म्हणजे आता बघा इथे 8 आलेलं आहे म्हणजे हे तर ऑप्शन बाहेर झालं म्हणजे एक तर बाहेर झालं. आता त्याच्यानंतर बघा इथे मुंबई. पहिले आपण चेक करायचं मुंबईमध्ये काही मिस्टेक आहे का. तर इथे बघा 3113. हे बघा म्हणजे इथे काहीच मिस्टेक नाही, बरोबर आहे का नाही. म्हणजे हे आता पुढचं बघूया. आता बघा इथे मुंबईचं काय काय वापरलंय बघा इथे काय ये वापरलंय म्हणजे हे बाहेर झालं, बरोबर आहे की नाही. मग आता याच्यासारखं सेम काय आहे. आता याच्यामध्ये आपण विचार करूया. बघा म्हणजे काय झालं आपल्याला पहिलं ऑप्शन काय मिळालं कॉमन मिळालं काय याच्यासारखं म्हणून याचं उत्तर काय असेल हे याचं उत्तर असेल. जेवढं तुम्ही बारकाईने बघणार फक्त इथे बारकाईने बघायला खूप महत्व आहे. आता बघा प्रश्न तिसरा आहे. प्रश्न तिसरा आता प्रश्न तिसरा काय म्हणतोय हे आपण बघूया. आता हे बघा हा प्रश्न आहे. आता बारकाईने बघायचं आहे आपल्याला. काय आता जिथे 11 आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय सांगितलं अंक बघायचे म्हणजे काय ते ऑप्शन बाहेर. आता बघा इथे 12 दिलेलं म्हणजे हे बाहेर होऊन गेलं. आता उरले किती 3 ऑप्शन. आता बघा इथे काय IAR वापरलाय पण इथे ए आहे म्हणजे हे बाहेर झालं, बरोबर आहे का नाही. बघा या ऑप्शनमध्ये मॅच होतंय. बघा तिसरं ऑप्शन काय होतं याला मॅच होतंय म्हणजे काय याच प्रकारे हे प्रश्न सोडवायचे आहेत. हे प्रश्न काय जे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत त्याच प्रश्नासारखे तुम्हाला हे सोडवायचे आहेत. आता मी तुम्हाला 2 प्रश्न हे तुम्हाला देतो. आता बघा हा एक प्रश्न इथे दिलेला आहे. आता हा प्रश्न काय तुम्हाला फक्त हे प्रश्न दिलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला सारखं तुम्हाला बघायचं आहे का याच्यासारखा कोणता आहे, याच्यासारखं कोणतं आहे हेच तुम्हाला फक्त शोधायचं आहे. आणि जर समजा या तिघं ऑप्शनमध्ये जर कॉमन आढळलं नाही तर उत्तर काय येतं हे 4 येतं. हे मी तुम्हाला सांगितलंय. हा एक प्रश्न तुम्हाला वाटलंच तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात. हा एक प्रश्न आहे आणि अजून एक पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतो. हे बघा हे 2 प्रश्न आहेत. हे 2 प्रश्न म्हणजे फक्त तुम्हाला आता लक्षात आलं असेल इथे काय वाचणं नाही हे नाही फक्त तुमची निरीक्षण क्षमता इथे महत्वाचं आहे. इथे काय वाचून चालणार नाही फक्त तुम्हाला कट करता आलं पाहिजे.
ज्या प्रकारे हे अंक सगळ्यात पहिले काय करायचं, अंकांवर जायचं. म्हणजे एकदा अंक ओळखले, एकदा अंक ओळखले म्हणजे अंकांमध्ये दिलेले काय, म्हणजे समजा एखाद्यामध्ये अंक वेगळा दिला असेल तर ते उदाहरण लगेच बाहेर होऊन जातं, म्हणजे ते ऑप्शन बाहेर होऊन जातं. म्हणजे याच प्रकारे हे तुम्हाला सोडवायचे आहेत. तुम्हाला 3 ते 4 प्रश्न याच्यावर येऊ शकतात. याचा पण स्क्रीनशॉट घेऊन घ्या. फक्त काय उत्तर आहे याचं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.